चला मित्रांनो, आज आपण लोक करणार आहे की पंखा फिटिंग. आता पंखा फिटिंग करायच्या पहिले याचं सामान स्क्रूड्रायव्हर, पक्का, टेस्टर आणि 10-11चे 2 पाने, त्यांचे नट बोल्ट झाले. ठीक आहे. आता पंखा आता खोलूया आपण. एकदम इझी आहे, काही विषय नाही. पहिले जेव्हा जुने पंखे होते तर कंपनी आपल्याला एक रेग्युलेटर द्यायचे, मोठावाला रेग्युलेटर तुम्ही बघितला आहे. पण आजच्या डेटमध्ये काय तो रेग्युलेटर भेटत नाही. हे 2 चार्ज झाले, त्याच्या वॉरंटी कार्ड आणि त्याचा क्लॅम्प. अगर गरज राहिली तर लावायचा, नाहीतर मग पहिल्यापासून लागलेला आहे तर इश्यू नाही. ठीक आहे. आणि हा पंखा. ठीक आहे. आणि पंख्यासाठी निघालेला हा पाईप. ठीक आहे. एक फीट 1.5 फीटचा असं पाईप घ्यायचं. तर आता आपण लोक ह्याला करूया टाईट, हे जे ब्लेड लावून. ओके. हो, फुट्टा पूर्ण फाटला. जाऊ दे, काय टेन्शन नाही. अगर फुट्टा असा खराब झाला तर फेकून द्या आणि प्लास्टिकवरती पण ठेवला तरी चालेल, कारण की ह्याच्या खालच्या साईडला स्क्रॅच नाही राहिलेलं बरं. ठीक आहे. तर आता ह्याची ब्लेटी टाईट करू आपण. आता ह्यामध्ये टायगर कंपनीचे आपण या ब्लेटी काढल्या. आता ह्याच्या ब्लेटी आता आपण टाईट करू. ठीक आहे. एक एक करून काढा, घाई नका करू, नाहीतर मग ब्लेटींवरती पण स्क्रॅच होईल. ठीक आहे. आता आपल्याला लागेल स्क्रूड्रायव्हर. ध्यानात ठेवा, हे जे 3 स्क्रू आहेत, 1, 2 आणि 3, हे कधी नाही खोलायचे, नाहीतर पंख्याची सेटिंग खराब होईल. त्यामुळे पंखा जाम होईल या फ्री पण होऊ शकतं. बोलू नाही शकत. नुसते जे कवर लागलेले जे 2 स्क्रू आहेत ना, तसे मी इकडचे खोलले, तेच खोलायचे ब्लेडसाठी. आता ब्लेड लावताना कधी त्यांना पॅकिंग कवर खाली ठेवायचा आणि मग त्याच्यावर मग ब्लेड लावायचे.